कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील वंजारपाडा येथे गावात लग्नाचा जल्लोष सुरू असतानाच तलवारीच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली। गावातीलच दोन ज्येष्ठ व्यक्तींमधील जुन्या वादातून हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार वंजारपाडा येथील रहिवासी तुकाराम माळी वय 58 आणि नामदेव मिसाळ वय 60 हे दोघेही एकाच गावातील असून त्यांच्यात नेहमीच किरकोळ कारणावरून खटके उडत असत। बुधवारी 22 एप्रिल संध्याकाळी गावात एका ठिकाणी दोघे बसले असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला। यानंतर तुकाराम माळी हे मोटरसायकलवरून घरी जात असताना घराच्या भिंतीच्या आड दबा धरून बसलेल्या नामदेव मिसाळ यांनी अचानक मागून येत तुकाराम माळी यांच्या डोक्यावर मागून तलवारीने हल्ला केला। या हल्ल्यात माळी गंभीर होऊन रस्त्यावर कोसळले। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। दरम्यान गावात एकीकडे लग्नाचा आनंद शिगेला पोहोचलेला असताना दुसरीकडे या रक्तरंजित घटनेने वातावरण हादरून गेले। लग्न समारंभातून परतणाऱ्या ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत पडलेल्या माळी यांना पाहून तातडीने नेरळ पोलिसांना कळवले। त्यानंतर त्यांना भिवपूर येथील रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। प्राथमिक तपासात या दोघांमध्ये वादाला एक महिलेचा संदर्भ असल्याची चर्चा गावात रंगली आहे। या पार्श्वभूमीवरच हा जीवघेणा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला नेरळ पोलिसांनी तात्काळ शोधून अटक केली आहे। या घटनेमुळे वंजारपाडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले।